यानी नाही ती दोघा इथे बरोबर खाली नाही आम्ही या खाले क खाला बाबा क खाला बोलता आई सांग अंड्याची भुर्जी नाही खाली आई या हलवा खाला दुपारी हलवा खाला हलवा हलवा खाला का नाही वहिनी तूच सांग. हे गाईज गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे माहीत असणार. जस्ट उठलं, आंघोळ वगैरे केली आहे. काल तर भरपूर माल वगैरे आणलाय कारण की आपली 1 तारखेला थेट ओपनिंग आहे उरण करंजड्यामध्ये R3ला. सो काल भैरवचं मंदिर आहे, त्याच्या बाजूलाच आपलं शॉप आहे. तर नक्की व्हिजिट द्या सगळ्यांनी, भरपूर मजा करणार आहोत. 1 ऑक्टोबरला आपली ओपनिंग असणार तिथे. सो भरपूर कामं आहेत म्हणून त्याच्यामुळे थोडे ब्लॉगिंग थोडे पाठी ठेवले आहेत आणि नवरात्रीमध्ये आपण ब्लॉगिंग करणार आहोत प्रॉपर. सो सध्या तर माझ्या कबुतरने अंडे दिलेत भाई, तुम्हाला दाखवतो. 2 अंडे दिले काही अंडे याच्यात तिथं बसतो त्याच्यात पण अंड्यावर सगळे अंडे द्यायला लागलेत आली. तर काही जुलीला पण पिल्लू झालेत आणि हे पण आता लवकरच पिल्लू देतील बसलेत. आता पहिला तर आपण नाश्ता करून घेऊयात, भूक लागली. जुलीचे पिल्ले एकदम क्यूट आहेत, ती बसली त्यांना घेऊन. जुली तर गाईस कालू इथं झोपलाय, याचं नाव दादाने ठेवलंय सोन्या. कसला भारी आहे सोन्या आमचं, नुसतं झोपा काढतो. पण याच्या तोंडातून ना एकदा पण म्याव करून आला नाही. का माहिती असं काय येऊ, याला किती पण कोंडून ठेव, कुठे पण ठेव, पण म्याव करणारच नाही. म्याव कर, म्याव कर लवकर, म्याव कर, म्याव कर, कर म्याव कर लवकर, कर म्याव, म्याव कर. आय म्याव करीत नाही, लहान आहे हो, कवरा मोठा झाले, म्यावच नाही घरी. चावत पटापट नाश्ता करून घेऊयात. वहिनीने या साईडला घेतलाय. वहिनी मला चटणी ग काय गाबली कधी, आणि मला या साईडला भुर्जी दिली आणि भाकर. चला करून घेऊ मग लागू कामाला. तर काहीच बघू कशी भुर्जी बनवली, लगेच सांगता. चांगले आहे. आता नवरात्री आले, आपल्या लेडीज साठी काय ऑफर आहे की नाही? खास करून लेडीज साठी आज ऑफर लागणार आहे. या शॉप वरती पण ऑफर असणार आहे आणि 1 तारखेला आपला पनवेल मध्ये पण ओपनिंग होते, त्याच्यामुळे त्यासाठी पण ही ऑफर असणार आहे. आणखी ऑफर तुम्हाला 1 तारखेसाठी असणार आहेत, ज्या पनवेलच्या ब्रँचला आपल्याला बघायला भेटतील. सध्या तर आपल्या आयकुरा मेन्सवेअर हा डोंबिवली ईस्टला कोळेगावला आहे, ज्यांना माहिती आहे त्यांनी सगळ्यांनी व्हिजिट द्या. इथे सध्या शॉप चालूच आहे आणि 1 तारखेला पनवेल सुद्धा ओपनिंग होते, तिथेसाठी ही ऑफर अवेलेबल आहे. तर म्हणजे चेक करू शकता ऑफर कशी असणार आहे. आपण यावेळी कोंबो मागवलाय, बघू शकता. हे 7 in कोंबो असणार आहे जेन 9चं. हे आफ्टर मार्केट लवकर कुठे भेटतच नव्हतं, आपल्या इथे भेटणार आहे फक्त आणि फक्त 1450 रुपयाला. म्हणजे चेक करू शकता, असे 7 बेल्ट असणार याच्यामध्ये. आणखी एक कोंबो आपण अवेलेबल केलाय, हा चेक करू शकता, 4 बेल्टवाला असणार आहे. हा फक्त आणि फक्त 1350 ला असणार आहे. चेक करू शकता, याच्यासोबत असं असता पूर्ण पॅकिंग सगळं येणार आहे. हा फक्त ना फक्त 1350 ला असणार आहे. जेन 9 भेटणार आपल्याला डबल बेल्ट मध्ये असणार, याच्यावर सुद्धा डबल बेल्ट असणार आहे. याची प्राइस असणार आपल्या इथे फक्त ना फक्त 1199 रुपये. म्हणजे चेक करू शकता, अशी डाय वगैरे असणार याच्यामध्ये. आणि एक डायमंडचा बेल्ट येतो, एक पिंक कलरचा असा सिलिकॉनचा बेल्ट येतो. डायमंड इथं असतात, बघू शकता बेल्टला. असं एक प्रीमियम क्वालिटीचा असणार आहे. आणि ऑफर काय देते आयकुरा मेन्सवेअर, हा एक हेअर ड्राय नोवाचा तुम्ही कोणताही एक बाय करताय त्याच्यावरती हेअर ड्राय एकदम फ्री भेटताय. हेअर ड्राय नकोय, हेअर ड्राय तुम्हाला हा 500 ते 600 रुपयाचा ऑनलाईन कुठेही चेक करा, तेवढ्या किमतीचा असतो. हा नकोय तुम्हाला तर एक बोर्डचा आपल्याला एक नेक बँड येतो, हा पण तुम्हाला फ्री भेटणार आहे. हे नकोय तर हे पण नकोय तुम्हाला तर हा अल्ट्रा एअरबड एकदम फ्री असणार याच्यावरती. हे नकोय, जर तुम्ही 2 बाय करताय तर त्याच्यावरती तुम्हाला एक अल्ट्राचा वॉच भेटणार आहे, बिग वॉच, हा वाला फ्री. एक तुम्ही भावाला वगैरे गिफ्ट करू शकता. म्हणजे चेक करू शकता, याची क्वालिटी वगैरे डाय वगैरे एकदम सुंदर असणार आहे. 2 वॉच बाय करता त्याच्यावरती एक फ्री आहे. तर हे काहीही नकोय तुम्हाला तर तुम्ही चेक करू शकता. हे आपल्याकडे आयफोनचे एक वायर आहे, ती पण आपण एकदम फ्री देतोय. म्हणजे क्वालिटी पण एकदम प्रीमियम क्वालिटीची असणार आहे, लो क्वालिटीची आपण ठेवतच नाहीये. कोणता पण एक बाय करा, एवढं काही गिफ्ट देतं आयकुरा मेन्सवेअर. लवकर व्हिजिट द्या, किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र होम डिलिव्हरी एकदम फ्री असणार आहे. म्हणजे लवकर व्हिजिट द्या किंवा ऑनलाईन ऑर्डर टाका.
जय एकविरा. तर चला गाईज, मी निघालो आता भिवंडीला जायला. सकाळपासून तर काय ब्लॉग शूट करताना आला. आईला सोडतो नाक्यावरती मच्छी शॉपवरती आणि मी तिकडनं निघतो आपल्या भिवंडीला जायला. कारण की नवीन शॉपची ओपनिंग आहे आपली 1 तारखेला. आई बोलते 1 तारखेला ओपनिंग करूच नको, 30 तारखेला ठेव. पण मी ठेवली आता 1 तारखेला, कारण की आईची पित्रा अमाशा येते त्या दिवशी आणि आईचा धंदा असणार आहे. तर आई बोलते मला यायला भेटणार नाही. आई तू नाही येशील? मग येईन ना, तरी पण येशील? माझं का करू? कसं येशील? आता पित्रा आता बाबा मग लोक मंगळवारीच नेतील. मग नको याव ना तू. नको असं कसा? तू 2 तारखेला ये. तर गाईज 1 तारखेला ओपनिंग ठेवल्या. मी पण एवढा विचार नाही केला, डायरेक्ट डिसिजन घेतला आणि ठेवून दिला. रामदेव बोललो एकदाशी लवकर करायचं होतं, कारण की नवरात्रीच्या आधी ओपनिंग करायची होती मला, त्याच्यामुळे. आणि 1 तारखेला ओपनिंग ठेवली मग फायनली. सो मी चाललो आता एसी बघायला. तर बघूयात एसी भेटली तर चांगली घेऊन येऊ आणि आईला पण नाक्यावर सोडता. गाईज आता मी समीरला घेतलाय. समीर असला जरा बरा वाटते. समीर कसा काय करायचं, ब्लॉग बनवायचा का अजून एक? बनव ना, मजा येते. आम्ही मिनी ब्लॉग शूट केलेला काल मार्केटला जाता आता. कसं टाइमपासच मजा येते पण ना. लय मजा येते. चल झोप, एक झोप काढली ना घरा, डायरेक्ट निघलो मी. झोपलेलो ताणून. आई तू काय बोलतो 2 शब्द रोशनच्या ब्लॉग मध्ये? काय बोलू रे बाबू? ती शिवा दे त्याला, नाही तर मला. आई तुम्ही मला शिवा दिला का कावा? नाही आपल्या ते देता नाही येतले का? शिवा ना देत नाही, पण काठी फेकून मारेल एक दिवशी. नाही. आईला तर सोडली आहे आणि आता समीरला घेऊन चाललोय मी भिवंडीला. भिवंडीला बोलतात गोडाऊन मध्ये मस्त मस्त एसी भेटतात. काय माहिती, माझे नशीब चांगले असतील तर आज मला चांगली एसी भेटेल, तर नशीब चांगले नसतील तर खरतांडा असेल. करशील? ठीक आहे, निघूया दादा. तर काही जस्ट आलो आपण भिवंडीला. बघू शकतो इथे कुठं आलो का माहिती. जाऊयात आता आतमध्ये थोडासा, बघूयात एसी वगैरे कोणती भेटते मला चांगली आणि घेऊयात. 2 टन 2 टन का? 2 टन में अपना उसका है, क्या बोलते हैं, TCL का है. नया मिलेगा? बॉक्स का है. दिखाओ कैसे. तर गाईज हा बोलतोय कोणत्या TCL कंपनीची एसी तुला देतो, ते पण 50 ते 60 हजार. मी बोललो राहून दे बाबा तुझे TCL कंपनीचे. मग काय निघलो इथून कोपऱ्यांच्या बघत काय करशील. तर गाईज मला एसी तर काय आवडली नाही, कारण की इथं सगळ्या सेकंड हँड एसी होत्या. मला घ्यायची नवीन एसी, म्हणून मग कॅन्सल केली आणि आता निघालो इथनं घरी. चला आता जाऊ घरी. कंटाळलो आज लिटरली भाई. नुसतं गाडीमध्ये ट्रॅव्हलिंग करून ना डोळा झोप येते, मला माहिती आहे, वैताग येतो. रोशन संते नेहमीचे नाटक आहे जे. मार्केटला जा, कुठं फिरायला जा, काही आणायला जा, झोपल्याशिवाय आता दिवस नाही जात गाडीत. तर ना पाडस्तावर कसा खाते बघा, खालती पाडला सगळा. याने धक्का दिला साल्याने. चुप. याला तर गाईज content आम्ही पाहिजे होता, कॉन्टेंट. गाईज शोरमा घेतला आम्ही इकडनं येता आणि याने बघा कसा खाते, सगळा पाडला. धक्का दिला कॉन्टेंट साठी. बघ हातबीत कसं मागवायला ना, किती आवडत असेल विचार करायचा. असं काही टाकून. चला गाईज खाऊन घेऊ शोरमा. कंटेंट के लिए क्या क्या करेगा भाई? कंटेंट के लिए साल्या पारलास. आणि किती महागडा शोरमा आणले बघ साल्याने. मी चांगला 60 रुपयाचा आहे, याने GST चे बरोबर शोरमा आणला. 190चा शोरमा. बापाच नाही आणले गावाला माग. हा माझ्या बापाचा तर तुला फुकट दिला असता. गाईज कोणत्या प्रकारचा रेनकोट घातलाय बघा जरा. काकानी रेनकोट बघ, घे ना काका जवळ. गाईज काका हाय हाय करा. भाई साहब क्या कर डाला, मार डाला. काय बोलतात, दुसऱ्या पावसाळ्यात तुझ्या दुकानावर हीच वस्तू ठेव. भाई कुठं रेनकोट भेटला काय माहिती काकाला. थांबा आणखी एकदा दाखवतो. रेनकोट भारी आहे, सुपर.
येते चला आता घरामध्ये जाऊ कटललो मी. चलो समीर बाय बाय. तर भरपूरच पाऊस पडतोय आज आणि या साईडला वहिनीने आज बनवलाय बघूया हलवा. बाय सुंदर असा हलवा बनवला वहिनीने. खाऊन घेऊ पहिला जर आपण पूर्ण डायरेक्ट टोपशे भरून. आम्ही घरातच हलवा बनवतो. तुला काय पाहिजे? वहिनीने बनवला आज हलवा. तो पण लय बेकार बनवलाय. खातो आता कसं तरी. नाही सुंदर बनवला बघतो. गोड ना सर टाकर कमी टाकर. एवढाच गोड पाहिजे. आता परफेक्ट बनवलाय पहिल्यांदा. जास्त गोड करते ना तू. खा जा. मस्त आहे. थँक्यू. एवढा का बनवलाय पण? 3 आणलेला आहे त्याचं बनवलं. 3 दूध आणलेले खास करून हलवा बनवायला का मच्छी मध्ये टाकायला? घेतलेला असंच स्वस्त भेटलं म्हणून. तुझ्या डोक्याची ताप देते का? हा ना. भूक लागलेले जावला करून आले. मी आज शोरमा खाले. तिला ना दिला नाही. आम्ही या खाले. क खाला बाबा? क खाला बोलता आई? सांग. अंड्याची भुर्जी ना खाली आई? या हलवा खाला? हलवा खाला? हलवा खाला का नाही वहिनी तूच सांग. यो बघ हलवा यो बघ. या साईडला कधी दिले पांबोर आणि त्याच खावं. तर काहीच आमचा लुडो बघा किती सुंदर आहे. एकदम सुंदर म्हणजे जामच सुंदर आहे. कारण की यो बिलकुल पण नका वगैरे मारत नाही ना. अगोदर नाही लुडो नाही यो सोन्या आहे ना. सोन्या अगोदर लुडो होता आमच्याकडे पण तो जाम नका बिका मारायचा. एवढूसा पण शांत न राहायचा. पण हा मात्र एकदम शांत राहतो बघा. इथे गुबगुबीत आहे. ब्लॅक ब्युटी आहे. डोळे बघायचे. एकदम शांत असतो. काहीच करत नाही. तुला ना पटत? आमच्या आईला पटत नाही. फक्त मांजरा कुत्री. मी गाडीत नाही का लुडो? तुझं लुडो कुठे जातो तुला माहिती आहे का? बाथरूमला आतमध्ये जातो. चल आज झोपायचंय आणि उद्या तसंही पनवेलच्या शॉपला जायचंय. तर थोडेफार कामं बाकी आहेत शॉप मधले. तर सगळं काय करून घ्यायचंय. तर दाखवूयात आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये ते सगळं काय तुम्हाला. सो तुम्ही पण व्हिजिट द्या. 1 तारखेला ऑक्टोबर महिना म्हणजे नेक्स्ट मंथ मध्ये आता 4-5 दिवस राहिलेत. तर आपली ओपनिंग आहे शॉपची. तर नक्की करंजाड्याच्या इथे या. सेक्टर R3 असणार आहे आणि भैरवनाथ मंदिराच्या बाजूलाच आपला शॉप आहे. तर नक्की व्हिजिट द्या ज्यांना पॉसिबल होईल पनवेलकरांना. खास करून तुमच्यासाठीच मी तिथे आलोय. कारण की भरपूर जण विचारत होते की पनवेलमध्ये कधी ओपनिंग करतोय. त्याच्यामुळे तिथे मी शॉप टाकला. तर नक्की व्हिजिट द्या सगळ्यांनी. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर काहीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. उद्या येतोय मी तिकडे. तोपर्यंत काम पण होईल. भेटूयात अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.